नमस्कार मंडळी, तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर खूप खूप स्वागत आहे. तर मी बनवलेली आहे रक्षाबंधन स्पेशल पेढा मिठाई. तर खूप छान ही रेसिपी मी बनवलेली आहे. खूप सुंदर आहे रेसिपी. व्हिडिओ पूर्ण बघा. माझ्या चॅनलला जर नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट पण करा. तर आता मी रेसिपीला सुरुवात करीत आहे. तर त्यासाठी इथं मी घेतलेलं आहे, तुम्ही बघू शकता. तर इथं मी साखर घेतली आहे, विलायची घेतलेली आहे 4, आणि हे जे दिसतं तुम्हाला तर पंपकिनचं बी आहे. हे फ्रूट कलर घेतलेला आहे. दूध घेतलं आहे मी कोमट. 2 वाट्या मिल्क पावडर घेतली आहे. तर 2 वाट्या मिल्क पावडरसाठी तुम्ही पाऊण वाटी साखर घेऊ शकता. पण इथं मी जी आहे तर साखर कमी घेतलेली आहे, कारण आम्ही थोडं साखर कमी खातो गोड. आणि परत मिल्क पावडरमध्ये थोडीशी साखर असतेच, त्याच्यामुळे मी एकदम थोडी साखर घेतलेली आहे. तर तुम्ही 2 वाट्यासाठी पाऊण वाटी साखर घेऊ शकता. आता ही जी साखर आहे तर मी मिक्सरला बारीक करून घेतली आहे, विलायची टाकून पिठी साखर बनवली त्याची. तर आता एका बाउलमध्ये मी ही जी मिल्क पावडर आहे ती टाकून घेतलेली आहे. तर आता ह्याच्यामध्ये मी ही जी साखर पिठी साखर जी केलेली आहे मिक्सरला ती टाकून घेते आणि हे मिक्स करून घेते मिल्क पावडर आणि पिठी साखर. आता ह्याच्यामध्ये दूध टाकून घेतलं आहे मी. जसं लागेल तसं दूध टाकून घ्यायचं. दूध जे आहे तर कोमट आहे, हे एकदम गार असं दूध घेतलेलं नाही आहे मी. कोमट दूधच वापरायचं ह्याच्यामध्ये. तर आता मी ह्याच्यामध्ये 1 चमचा तूप पण टाकून घेतलं आहे, म्हणजे हे जी मिल्क पावडर आहे ना तर आपल्या हाताला चिटकायला नाही पाहिजे म्हणून. तर छान असं हे मळून घेते मी पूर्ण. तर आता हे छान असं मळून घेतले मी, तुम्ही बघू शकता. गॅसची काहीच गरज नाही आहे हे मिठाई बनवण्यासाठी आपल्याला. जर वाटलंच तुम्हाला तर गॅसवर पण तुम्ही करू शकता, पण बिना गॅसचं पण खूप छान होते ही मिठाई. दूध गरम करून मिल्क पावडर गॅसवर मिक्स करून पण तुम्ही ही मिठाई बनवू शकता. तर आता मी इथं फ्रूट कलर घेतलेला आहे, अगदी थोडंसंच घेतलेलं आहे, कारण फ्रूट कलर जो असतो तो शक्यतो खायलाच नाही पाहिजे, पण कधी कधी असं लागतं. ह्याच्याऐवजी तुम्ही केशर पण वापरू शकता. तर आता ह्याचा छान असा गोळा तयार करून घेतलेला आहे मी केशरी कलरचा. आता थोडंसं तूप लावून आता हे व्हाईट कलरचा जो गोळा आहे तो पण छान असं मळून घ्यायचं आहे, कारण की ह्याला चिरा पडलेल्या असतात भरपूर. तर आता हे गोळा काढून घेतलेला आहे मी ह्याचा एक मोठा. तर आता ह्याला पेढ्याचा आकार देते गोल मी. छान असं पेढ्यासारखं बनवून घेतलेलं आहे मी, तुम्ही बघू शकता. थोडंसं अंगठ्याने थोडंसं खोलगट केलेलं आहे मध्ये मी. तर हे सगळे पेढे मी असेच बनवून घेते आता हे. तर तुम्ही बघू शकता छान असे बनवून घेतलेले आहेत मी. तर आता छोट्याशा वाटीच्या साह्याने हे सरळ शेपमध्ये करून घेते. थोडे वाकडे तिकडे झालेले आहेत ना त्याच्यामुळं. छान असं सरळ करून घेतलेले आहेत मी एका शेपमध्येच. तर आता इकडं मी केशरी कलरचा गोळा घेतलेला आहे.
तर आता हे जे छोटे छोटे गोल असे गोळे करून घ्यायचे आहेत आपल्याला. तर हे बघा असे गोळे करून घेतले आहेत मी. तर आता हा गोळा जो आहे तर ह्या पेड्यावर बसतो का बघितलाय मी आधी. त्याच साईजचे आता सगळे गोळे करून घेणार आहे मी. तर हे सगळे गोळे जे आहेत ते मी बनवून घेतलेले आहेत. तर आता आपले हे गोळे आणि हे पेढे जे आहेत तयार झालेले आहेत. तर आता हा केशरी कलरचा जो गोळा आहे तर ह्या पेढ्यावरती ठेवून घेते मी असा. थोडंसं वरून प्रेस करून घेते. कॅमेरा जो आहे ना तर लांबून व्हिडिओ शूट करण्यात आला आहे आमच्याकडून चुकून. झूम केलेलं नाही आहे आम्ही, त्याच्यामुळे तुम्हाला लांब असं दिसत असेल व्हिडिओ. पूर्ण व्हिडिओ शूट केल्याच्या नंतर आम्ही पाहिलं तर एकदम असं लांब दिसायला लागला आम्हालाच. तर खूप छान ही डिझाईन झालेली आहे. जवळून जर शूट केला असतं तर तुम्हाला व्यवस्थित दिसलं असतं. तर आता हे जे पंपकिनच्या बिया ज्या आहेत चौकोन अशा लावून घेते मी. थोडंसं प्रेस करून लावायचं, थोडंसं हे बिया चिटकून बसतील म्हणजे. तर आता केशरी कलरचा गोळा घेतलेला आहे मी एक परत. त्याचे असे छोटे छोटे गोळे करून घ्यायचे आहेत आपल्याला, एकदम छोटे, म्हणजे हे दोन्ही बियांच्या मध्ये बसायला पाहिजे तसे. तर हे बघा दोन्ही बियांच्या मध्ये हे छोटे छोटे गोळे जे केलेले आहेत मी केशरी कलरचे ते ठेवून घेतले आहेत मी असे. थोडंसं नाजूकच काम आहे पण खूप छान दिसते ते. तर आता हे पेनाने मी खाली असं प्रेस करून घेते, कारण हाताने करता येणार नाही म्हणून. आता हा जो मोठा गोळा आहे त्याला पण थोडंसं प्रेस करून घेते मी, म्हणजे हे सगळे गोळे आहेत तर ह्या पेढ्याला छान असे चिटकून बसतील आणि आपला पेढा जो आहे तो छान सुंदर दिसतो. तुम्ही बघू शकता किती सुंदर असा हा पेढा दिसायला लागलेला आहे. एकदम मस्त, असं वाटतच नाही की हा पेढा आहे म्हणून. तर दुसरं पण बनवून घेते मी असंच. दुसरा पेढा बी मी असाच बनवून घेतलेला आहे. तर आता सगळे पेढे जे आहेत ते मी बनवून घेतलेले आहेत सगळे. तर आता ते साईडला ठेवून दिले मी. तर इथं आता दोन पोळी घेतलेले आहेत, व्हाईट कलरचा आणि केशरी कलरचा. थोडंसं तूप लावून घेते हाताला, थोडं चिटकायला लागलंय म्हणून. गोल रोल असा वळून घेते ह्याचा मी. व्हाईट कलरचा आणि केशरी कलरचा दोन्ही सेम वळून घेतलेले आहेत मी. गोल असे रोल करून घेतले आहेत ह्याचे. म्हणजे आपल्याला जो आहे तो राखीचा कसा धागा असतो तसा बनवून घ्यायचा आहे. त्याच्यामुळं मी असं हे रोल करून घेतलेलं आहे. छान असं वळून घेतलंय मी हे धागा. धागाच म्हणूया आपण ह्याला, कारण सेम राखीसारखंच दिसणार आहे तुम्हाला. आता हे तुम्ही बघू शकता राखी जशी असते ना तसंच बनवलेलं आहे मी. छान सुंदर अशी डिझाईन. तर आता हे मधून कट करून घेते मी. तर ह्याचे दोन भाग करून घेतले आहेत मी. तर आता हा जो पेढा आहे मध्ये ठेवून घेऊया. तर आपण ह्याला राखीच म्हणूया, राखी पेढा, कारण सेम राखीसारखंच दिसायला लागले ते. आता तुम्ही बघू शकता
चाकूने थोडंसं कट मारून घेऊया. म्हणजे हा जो धागा आहे सेम धाग्यासारखा दिसणार आपल्याला, राखीचा कसा धागा असतो तसा. तर एकदम सेम राखीसारखीच दिसायला लागली ही आता. असं वाटतच नाही की हे पेढा आहे खायचा. तर आता मी एकच राखी बनवून घेतली अशी. दुसरे जे आहेत तर मी आता हे असे बनवून घेतलेले आहेत पेढे, छान असे डिझाईनमध्ये. फक्त एकाच पेढ्याला राखीसारखी डिझाईन केलेली आहे मी. तर छान आपले हे रक्षाबंधन स्पेशल राखी पेढा म्हणूया आपण, तयार झालेला आहे. तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट पण करा. खास रक्षाबंधनसाठी मी हे बनवलेलं आहे. तर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर प्लीज नक्की कमेंट करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद.